हेलो 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 mana suruhan hello hello holy check hello 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 check hello तुका म्हणे माझे
Ram Krishna Hare Jai Jai Ram Krishna Hare Hare Jai Jai Ram Krishna Hare Jai Ram Krishna
Hare
बस बस बस
एवढीचा देह देव इच्छिताची पाही धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणे कर स्वर्गाचे निशान धन्य जमालो दास विठोबाचे झालो विठ्ठल विष्णवाच मेवानु प्रसुता संजीव यज्ञ शक्तिधर सदा अन्याउच्च चरण श्रवण प्रगादी प्राणा नमो भगवती पुरुषाय तुभ्यं नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी मामुली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणासंताच्या संचा कृपादानी कृतीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार आता जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागला निज चरणात अहो स्वामी तुकया देवा या वर्ण करावा अभेर आता रंग भूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग श्रुती देखा तया माझे नमन दंडवत आता अभिनव वागिलासनी जय चातुर्यात कलाकामिनी हे शारदा विश्वमोहिनी नमिली मिया श्री गुरु चरण सरोज निज मनो मुकुर वरण हो रघुवर विमल जसु जोदायको फलचार बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोय रहु करे सविकार हे दुख यह लोकीचा देह देव इच्छिताती पाही धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो प्रस्तुत प्राप्त ठिकाणी सुरू असलेला हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव आहे किम निमित्तानं समस्त शिंदे परिवाराने ही कीर्तन सेवा या ठिकाणी आयोजित केलेली आहे हे बसलेल्यापैकी तुम्हा सर्वांना ज्ञात आहे माहिती आहे तरी सुद्धा सांगणं वक्त्याचं आद्य कर्तव्य या नयन आज बरोबर 1 वर्ष पूर्ण झालं या संपूर्ण शिंदे परिवाराचा आधार निघून गेला आज 1 वर्ष पूर्ण झालं अगदी आमच्या सर्व वारकरी संप्रदायातील जे काही ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी असतील किंवा आमच्या दिंडी समाज सोहळ्यातील सर्व वारकरी असतील या वारकऱ्यांच्या सगळ्यात जवळचं श्रद्धास्थान कोण असेल तर आमच्या अण्णा आणि आज या अण्णांना जाऊन बरोबर 1 वर्ष पूर्ण झालं अण्णांचं जाणं म्हणजे फक्त शिंदे परिवारालाच नाही तर संपूर्ण सोनवडी गावाच असेल किंवा आमच्या मिरडी गाव असेल दिंडीतील समाज सर्व वारकरी समाज असेल या सर्वांसाठीच खेदयुक्त एक घटना या परिवाराच्या बाबतीत घडली आज 1 वर्ष पूर्ण झालं कैलासवासी म्हणा वैकुंठवासी म्हणा भीमराव दत्तात्रय शिंदे अण्णांच्या पश्चात त्यांचा संपूर्ण परिवार त्यामध्ये 2 मुलं आहेत त्या मुलांची आई आहे त्यामध्ये आदरणीय आमचे त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव पोपट दादा असते आणि त्यांचे कनिष्ठ चिरंजीव राहुल दादा ना
राहुल दादा असतील, असा हा संपूर्ण परिवार आहे. आणि या संपूर्ण परिवाराच्या नियोजनातून माझ्या वाट्याला आलेली ही कीर्तनाची सेवा आहे. श्री तुकोबरायाचा अभंग चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. भाऊ, संपूर्ण अभंगाचा जर बारकाईने विचार केला तर हा संपूर्ण अभंग लक्षात घेता तुकोबरायांनी स्वतःला आलेला स्वप्नानुभव काही चरणामध्ये व्यक्त केला. कोणत्या कोणत्या चरणामध्ये तुकोबरायांनी व्यक्त केला ऐका. तुकोबराय म्हणतात, इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. हे तुकोबरायांनी आलेला अनुभव आहे. आणि स्वप्नानुभव काय आहे तर इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाय. आणि धन्य आम्ही ज्यासाठी तुकोबराय म्हणतात आम्ही जन्म आलो. कशासाठी धन्यता दिली? तुकोबरायांचे बरेच अभंग असे आहेत तुम्हाला बघायला मिळतील. बऱ्याच अभंगात तुकोबरायांनी धन्यता दिली. कोणाकोणाला धन्यता दिली? धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता हिता दोसे जागता धन्य माता पिता. इथं पहिल्यांदा धन्यता दिली आई बापाला. धन्य माता पिता तयाची आई बापाला पहिल्यांदा धन्यता दिली. आजच्या अभंगाचा विचार केला तर आजच्या अभंगात तुकोबराय स्वतःला धन्यता देतात. धन्य आम्ही. ज्यार्थी आम्ही शब्द वापरला व्याकरण दृष्ट्या विचार केला तर आम्ही हा शब्द एक वचनी होतो का अनेक वचनी? अनेक वचनी होतो. आम्ही या अर्थी तुकोबराय म्हणतात अष्टादश संतांचा विचार करा. या संपूर्ण संतांच्या बाबतीत विचार केला तर धन्य आम्ही जन्मालो. कोण कोण धन्य? नुसते संत नाही, जे मृत्यू लोकात जन्माला आले, ज्यांनी ज्यांनी भगवंताची सेवा केली, भगवंताचे दास झाले, तुकोबराय सांगतात ते सगळे आम्ही काय झालो? धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. आणि तिसऱ्या चरणात मात्र तुकोबरायांनी खरा स्वतःला आलेला अनुभव सांगितला. आयुष्याच्या साधने तुकोबराय सांगतात हे आयुष्य नावाचं जे साधन आहे. बसलेले सगळे तुम्ही मला उत्तर द्या. इथून जर फलटणला जायचं असेल तर आपल्याला कोणतं ना कोणतं साधन आपल्याकडे असलं पाहिजे तर आपण फलटणला जाऊ शकतो. कोणत्याही साधन नसताना आपण फलटणला जाऊ शकत? तुम्ही विचार करा, या शरीराच्या बाबतीत पाय सुद्धा एक प्रकारचं काय आहे? साधन आहे. ह्या साधनाच्या जोरावर आपण कुठपर्यंत जाणार आहे? सिद्धतेपर्यंत जाणार आहे. मग सिद्धता आयुष्यातली कोणती असेल तर तुकोबराय सांगतात सच्चिदानंद सच अधिक आनंद रूपाची जी पदवे भगवान परमात्म्याच्या चरणाच्या जवळ जावं असं वाटत असेल ते तुमचं सिद्ध आहे. आणि साधन कोणतं असेल तर हे आयुष्य आहे. या आयुष्याच्या साधनानं तुकोबराय सांगतात तुम्ही कुठपर्यंत जाल? सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. सगळ्यात मोठा फायदा तुकोबरायांनी सांगितला शेवटच्या चरणात. काय म्हणावं तुकोबरायांनी? तुका म्हणे पावटणी आणि करून स्वर्गाची निशाणी. तुकोबराय सांगतात या देवाच्या साधनानं अजून एक मोठा फायदा, स्वर्गामध्ये तुम्हाला भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ जागा मिळू शकते. पण आधी काय करावं लागेल? दास विठोबाचे, त्या भगवान परमात्म्याचा दास झाला की समजायचं तुम्ही धन्य झाला आणि तुम्ही त्या देवाच्या चरणाजवळ गेला. विठाल विठाल. अभंगाचा सरळ अर्थ अगदी आताच मी तुमच्या पुढे स्पष्ट मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. उर्वरित 1 ते सव्वा तासामध्ये आपल्याला कीर्तनाचा समारोप करायचा आहे. बरोबर 12 वाजून 5 ते 10 मिनिटांना आपल्याला पुष्पवृष्टी करायची आहे. ऐका, सुंदर असा अभंग चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. एका तासामध्ये कीर्तन होत असतं. मायबाप एका तासात खटवांगर आयांना आयुष्याची भाग्यदशा प्राप्त करून घेतली असते. तुकोबरायांचे प्रमाण आहे बघा. 1 तास उरला खटवांगर आयाशी भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. एका तासात त्यानं भाग्यदशा प्राप्त केली. आपल्याला एका तासात फक्त कीर्तन करायचे होत असतं. कीर्तन पण मनाचं कान करून ऐका. जास्त वेळ तुमचा घेणार नाही. श्री तुकोबराय अभंगाच्या बाबतीत विचार केला तर तुकोबराय म्हणतात इहलोकीचा हा देह ज्यार्थी इहलोकीचा म्हणजे मृत्यू लोकातल्या देहाची अपेक्षा ज्यार्थी देवाधीन करतात त्यार्थी नक्कीच या आयुष्यामध्ये या नरदेहामध्ये काही ना काही लपलेलं आहे. या अभंगाचा विचार केला तर काही शब्द खूप महत्वाचे आहेत या अभंगामध्ये. कोणते कोणते? आयुष्य नावाचा शब्द सगळ्यात महत्वाचा आहे. धन्यता नावाचा शब्द महत्वाचा आहे. दास होणं हा शब्द महत्वाचा आहे. आयुष्याच्या साधनानं सच्चिदानंद पदापर्यंत जाता येतं हा एक शब्द महत्वाचा आहे. आणि करू स्वर्गाची निशाणी असे थोडके थोडके शब्द लक्षात घेतले की आपला अभंगच आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. मग तुकोबराय सांगतात बाबा रे हे आयुष्य तुम्हाला आम्हाला मिळालं. मिळालेलं आयुष्य कोणालाही इथं आल्यानंतर आमर होता आलं आलंय का? अहो मुळात या मृत्यूलोक नावाचा शब्द जर संधी विग्रह केला तर मृत्यू अधिक लोक, ज्या लोकात आल्यावर माणसाला मरण अटळ आहे त्याला म्हणायचं एकाच प्रमाणात सांगताय का येते वरदागी आले अवतार येते वरदागी आले अवतार हो
काय प्रमाण आहे तुकोबऱ्यांचे देऊर नाही आले अवतार येते नाही उरो किंवा येते उरो नाही आले अवतार मग कोण कोण कुणीही घ्या एकाच वाक्यात सांगतो ऐका बसलेले सगळे मृत्यू लोकात आल्यानंतर जपी असो तपी असो संत असो महंत असो देव असो नाहीतर देवाचा हा तुम्ही तर फार बापापर्यंत गेला खरंच आहे मला इथे तुम्हाला सांगायचं कोणी असा तुम्ही जपी तपी संत महंत देव नाहीतर देवाचा राजा दशरथ देवाचा बाप होता प्रभू रामचंद्राचे पूज्य पिता श्री राजा दशरथ देवाच्या बापाला मरण चुकलं नाही बर सहजासहजी मरण नाही आलं आधी केलेलं कर्म भोगावं लागलं आणि मगच श्रावण बाळाला दशरथाकडनं बाण लागला होता जाणीवपूर्वक का चुकून बसलेले बोलत चला बरं का सोबत माझ्याकडे रागानं बघू ना तुमचं माझं काही वैर नाही बांधाला बांधा अजिबात नाही मी काय पैसे मागावले नाही तुम्हाला असं मोकळ्या म्हणून बस मला अशी कीर्तनात माणसं बोलते असले तर बरं वाटतं तुमच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर असं वाटतं माझ्याच फुलाचा कार्यक्रम आहे तुम्ही पुढे येऊन बसलाय असं नाही झालं पाहिजे असं हा मोकळ्या म्हणून असं थोडंसं हसलं की बरं राहतं वक्ता श्रोता जोपर्यंत साम्य होत नाही तोपर्यंत कीर्तन समारोपाकडे जात नाही ऐका काय सांगत होतो राजा दशरथाकडनं श्रावण बाळाला बाण लागला होता चुकून का जाणीवपूर्वक चुकून लागलेला बाण होता राजा दशरथाकडनं भाऊ तेवढंच कर्म चुकलं होतं अख्ख्या आयुष्यात तेवढं कर्म चुकलं होतं श्रावण बाळाच्या आई बापाने शाप दिला परिणाम राजा दशरथाला 4 मुलं झाली स्वतः देवपोटी जन्माला आला पण मरताना प्रत्येकाची एकच इच्छा असते मरताना आपली मुलं आपल्या जवळ असावी मला मगाशी माहिती सांगता सांगता निलेश दादाने बोलून गेले आपल्या निलेश दादा म्हणले मुलाला भेटायला निघाले होते घरी सांगितलं होतं पोरग्याकडे जातो पोराला भेटून येतो घरनं जे निघून गेले ते पोराकडे बी नाही आणि पुन्हा घरीही नाही माय बाप एक वाक्य मी नेहमी सांगतो बा माणसाचं आयुष्य कसं आहे आयुष्य जगत असताना सर्व गुण संपन्न असा एकही माणूस आपल्याला बघायला मिळत अगदी माझ्यासही हा आता पुन्हा वाचायचा डावा म्हणून आधी माझ्या होतो अगदी माझ्यासही सर्व गुण संपन्न माणूस कोणच बघायला भेटत नाही कोणीही असा तुम्ही एक तरी अवगुण माणसाच्या जीवनात पण काय गोष्टीच्या बाबतीत काय माणसांच्या आयुष्याचा विचार केला तर त्या गोष्टी त्या माणसाला प्रवृत्त करतात ती गोष्ट करण्यास मी म्हणणार नाही असं की प्रत्येक जण तसा वागत असेल नाही असं अजिबात नाही पण काही गोष्टी आयुष्यामध्ये घडत असताना एखाद्या व्यक्तीला तिथपर्यंत जाण्यासाठी काही ना काही खडतर परिस्थिती अवलंबत असताना आयुष्य जगत असताना आलेल्या अडचणी माणसाला ते कार्य करायला वृत्ती करत असतो प्रवृत्त करत असतो अण्णा धड पोराकडेही नाही गेले ज्या पोराला शेवटचं भेटावं अशी इच्छाही म्हणत नसेल अण्णाची घडून जातात काही गोष्टी अनेक वाक्य नेहमी ऐका बरं जगाचा नियम आहे जो माणूस समाजाला आवडतो जो माणूस गावाला आवडतो जो माणूस परिवाराला आवडतो जो माणूस जगाला आवडतो तोच माणूस एक सुंदर गीत आहे बघा खूप मोठं खूप छान प्रमाणात जो आवडे सर्वांना काय समर्पक वाक्य वापरले तुकोबारायांनी ज्ञानोबारायांनी खरंच गाड्या या 7 राष्ट्रातच संतांचा विचार केला अक्षय महाराज तर या सर्व संतांचा आपल्या समाजावरती जगावरती खूप मोठा उपकार आहे हेवित हा पायी जीव थोडा आपला जीव जरी घाण ठेवला तर त्यांच्या उपकारातून आपण उतराय होऊ शकत नाही एक सुंदर गीत आहे बघा आता ऐका जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला तो आवडे सर्वांना जी माणसं जगाला प्रिय असतात देव त्यालाच आपल्या जवळ बोलवत असतो नाहीतर अशी जगात कितीतरी माणसं आहेत जी माणसं मरण कधी येतं याची वाट बघत बसले तरी सुद्धा मरण येत नाही म्हणून नेहमी लक्षात ठेवा आले देवाच्या मना ते
एक सुंदर चाल आहे बघा या प्रमाणात. तेथे कोणाचे चाले ना, कोणाचे चाले ना, चाले ना, चाले ना, चाले ना, आले देवाची आमना, आले देवाची आमना, आले देवाची आमना, आले देवाची आमना. तेथे कोणाचे चाले ना, कोणाचे चाले ना, चाले ना, चाले ना, चाले ना, आले देवाची आमना. एकदा एखादी गोष्ट त्या देवाच्या मनात आली की तिथे कुणाचं चालत नाही. बरं कुणाचं चाललं नाही अख्खा अभंग जर विचार घेतला तर राजा हरिश्चंद्राचं चाललं नाही. पांडवांचा सहाय्यकारी होता भगवान श्रीकृष्ण, पांडवांचं चाललं नाही. मग तुमचं माझं काय घेऊन बसला? अहो एकाच व्यक्तीचं अजूनही चाललं नाही. कोण होता असा धनुर्धारी होता? नाव त्याचा अभिमन्यू. भगवान श्रीकृष्णाचा भाचा होता. देव ज्याचा मामा होता. दारातीर्थ पडला अभिमन्यू भगवान श्रीकृष्णाच्या मांडीवर. आणि अभिमन्यू देवाला सांगतो, मामा फक्त 3च तासाचं आयुष्य दे. ज्याने ज्याने हे युद्ध लढत असताना माझ्याशी गद्दारी केली त्या समोरच्यातला 3 तासात एक सुद्धा जिवंत ठेवणार. 3च तासाचं मागितलं होतं. देवानं सांगितलं 3 तासाचंच काय, पण 3 सेकंदाचं सुद्धा आयुष्य मी तुला देऊ शकत. कारण मरण नावाची गोष्ट अशी आहे तिथं देवाला सुद्धा जावं लागलं. भगवान श्रीकृष्णाला सुद्धा मरावं लागलं. उजव्या पायाच्या अंगठ्याला बाण लागला म्हणून निमित्त झालं देवाला सुद्धा मारावं लागलं. मग देवा तुकोबरायांचं एक प्रमाण आहे बघा, जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ. ज्या दिवशी बाळ जन्माला येतं त्या दिवशी जन्माला आलेलं बाळ स्वतःचा काळ सोबत घेऊन येत असतं. घडी घडी काळ वाट याची किती प्रमाण द्या या मरणाच्या बाबतीत. अहो वर्ष श्राद्धाची कीर्तन आपल्या भागात एवढी व्हायला लागली. आपल्याला मरायचंय 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 हे ऐकून आपल्याला माणसांना असं झाले आपल्याला मरायचं हेच माणसं विसरून रोज ऐकतात तरी. आणि जर माणसाला वाटत असता आपण कधी ना कधी जाणार आहे तर किमान माणसं माणसासारखं, बरं माणसं माणसासारखं वागत नाही हे सोडून द्या, पण माणसानं जनावर बदनाम केली का नाही? बसल्या बसल्या एक दुसऱ्याला म्हणतो का जरा माणसासारखा, हा म्हणजे वागत असतो कोणासारखा? अहो बदनाम केली तुम्ही. आम्ही धर्म कुणी बुडवला? माणसाने धर्म बुडवला. पशु पक्ष्यांनी आपला धर्म नाही सोडला अजून. कोणताही प्राणी घ्या तुम्ही, वाघ नावाचा प्राणी घ्या, वाघ, आणि त्याला 10 दिवस उपवास ठेवा तुम्ही. किती दिवस? 10 दिवस. आणि 11व्या दिवशी त्याच्या पुढे गवत नेऊन टाका, खाईल का ते? का? धर्म नाही त्याचा मांसाहार शाकाहार करणं. हरिण नावाचा प्राणी घ्या, त्याला 10 दिवस उपवास ठेवा आणि 11व्या दिवशी त्याच्या पुढे मांस नेऊन टाका, खाईल का? का? धर्म नाही त्याचा तो. आणि माणूस इकडे बी आहे तिकडे बी आहे, त्याला धर्म सोडला. आणि एक सांगू का, धर्म खरंच माणसानं बुडवला. तुकोबराया सांगतात सकळ अशी येते हा हे अधिकार. मग जाती धर्म झेंडे रंग वाटून घेतले कुणी? माणसाने वाटून घेतले. ज्या धर्मात कीर्तन असेल ते म्हणतात आमच्या धर्मातला बुवा लावा. कशाला लावा बुवा? हे तुकोबरायांचं प्रमाण आहे ना. सकळाशी येते किंवा यारे यारे न पाहे याती, हे सगळ्यात महत्वाचं आहे. न पाहे याती, कुणाचा कुळ जात धर्म संप्रदायामध्ये नाही चालत. संप्रदायात नाही, अख्खा धर्म जपत असताना हिंदू धर्मातले आपण सगळे माणसं आहोत. इथं रंग वाटून घेऊ नका. याने म्हणायचं हा झेंडा आमचा, याने म्हणायचं तो संत आमचा, याने म्हणायचं तो राजा आमचा. इथं कुणी कुणा अहो छत्रपती शिवरायांनी स्वराज्य घडवलं एकट्या मावळ्या मराठी माणसांना घेऊन नाही. मग सकळ कुळातले जन्माला माणसं तिथं घेतली. सगळे शिवसैनिक होते. सगळ्यांनी मिळून हे स्वराज्य निर्माण केलं. म्हणून पाया पडतो तुमच्या जाती धर्म हे. आणि एक मला सांगा, जर जात आणि धर्मावर जर माणसाची कुवत ठरली असती तर जात प्रत्येक जातीतल्या प्रत्येक माणसाचा रंग हा रक्ताचा रंग हा वेगळा असता. तसं झालंय का? लबाड निघाली माणसं धर्म बुडवायला कारण आपण आहोत. म्हणून एक लक्षात ठेवा, धर्म जपणं म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. कर्म कसं करावं याच्यावर आपला धर्म ठरत असतो. वाक्य पण आहे का बरं? कर्म कसं करावं याच्यावर आपला धर्म ठरलेला असतो. आता कर्म चांगलं करावं का कर्म वाईट करावं हे कोणाच्या हातात असतं? आपल्या स्वतःच्या हातात आहे. कोणी कसं वागावं हे आपापल्या हातात आहे.
एक रामायणाचा दृष्टांत तुमच्या पुढे सांगतो. काय समर्पक दृष्टांत बसतो. कर्म कसं करावं, वाईटाच्या कुळात जन्म आला तरी कर्माची भूमिका कशी असावी किंवा आपली भावना कर्म करत असताना कशी असावी हे व्यक्त करत असताना रामायणातला एक दृष्टांत आहे बघा, ऐका तुमच्या पुढे मांडतो. रामायणामध्ये सीताई साहेबाचा स्वयंवर आखला, सीताई साहेबाचा, आणि त्या स्वयंवराचा पण हा होता, धनुष्य होता. नाव त्या धनुष्याचं शिवधनुष्य. शिवधनुष्य ठेवला होता खाली, आणि पण हा होता, जो कोणी राजा येईल त्यानं तो शिवधनुष्य उचलायचा, छातीपर्यंत आणायचा, बात्यातला बाण काढायचा आणि धनुष्याला लावायचा. तिथपर्यंत जर तो जिंकला तर सीताई साहेबांनी त्याच्या गळ्यात वरमाला घालायची. हा काय होता, त्या स्वयंवराचा पण होता. भाऊ, एक नाही दोन नाही 4000 राजे त्या स्वयंवरामध्ये आले होते, 4000. मग त्यामध्ये रावणही आला होता, कुंभकर्ण आला होता, प्रभू रामचंद्र आले होते. ज्यांचं झालं होतं ते बी तिकडे निघाले होते, ज्यांचं लग्न झालं होतं 2 पोरं होती ते बी तिकडं. एकाने विचारलं, का म्हणले तुमचं झालंय की? तो म्हणला, हा प्रयत्न नाही करायला चाललो, ह्यांचं कसं कसं होतंय बघायला, आणि जर नाहीच कुणाला जमलं तर एखादा प्रयत्न करायला. लबाड सगळे. रावण आला, 4000 जणांनी प्रयत्न केला, कुणाला मिळ राहिला लागला नाही उचलायचा. रावणावर नंबर आला. रावण उठला सिंहासनावर, धनुष्यापर्यंत आला. मी कशासाठी सांगतो, हे कर्म कसं करावं हे तुमच्या माझ्या हातात आहे. रावण आला धनुष्यापर्यंत, शिवधनुष्याला हात घातला, कमरेपर्यंत शिवधनुष्य उचलला. शिवधनुष्य कमरेपर्यंत उचलला, मग आलेल्यांना रावण सांगतो, लगा टाळ्या वाजवा. कुणासाठी? तुम्हाला जे जमलं नाही ते मी करून दाखवायला लागलो, टाळ्या वाजवा, गजर करा, माझ्या नावाचं भजन करा. आलेली म्हणले, बाबा शेवटची पेटी फुटल्याशिवाय आम्ही काय फटाक्याची आताशबाजी करणार. आता ज्याला कळलं त्याला कळलं बरं का. हे ग्रामपंचायतीच्या इलेक्शन सारखंच काम होतं. तिथे छातीपर्यंत शिवधनुष्य नेल्याशिवाय कालवा करायचा नाही. उचलला कमरेपर्यंत, जसा छातीपर्यंत शिवधनुष्य आणला तसा आवाज गेला, रावण खाली कोसळला आणि त्या रावणाच्या छातीवर तो शिवधनुष्य पडला. तो शिवधनुष्य काय हलका नव्हता, एवढा सोपा नव्हता जो शिवधनुष्य उचलणं. जसा छातीवर पडला तसा तोंडातनं रक्ताची चिळकांडी बाहेर आली त्या रावणाच्या. मग कुणीतरी सांगितलं देवाला, देवा उठा, नाहीतर रावण हायासा निघून जाईल देवाच्या घरी. सांगितल्याबरोबर देव उठले, शिवधनुष्याला हात घातला, शिवधनुष्य उचलला, छातीपर्यंत आणला, बात्यातला बाण काढला, धनुष्याला लावला. त्याच वेळेस सीताई साहेबांनी प्रभू रामचंद्राला वरमाला घातली. तिथं रामाचा विजय झाला. रामाचा झालेला विजय रावणाला बघवला. आणि कुणी बी असू दे, रावणाचं द्या सोडून, आपल्याला सुद्धा शेजाराचं चांगलं झालेलं बघवत नाही. आया कबूल होता संतोष महाराज माणसं तुमच्या गावात. बरं आहे, असं कबूल खरं बोलणारीच माणसं मला आवडतात. तिथं रावणाला बघवलं नाही, अपमान झाला आपला त्या भरसभेत, राग सहन झाला नाही. या रागाचा बदला घेण्यासाठी रावण घरी आला आणि आपल्या मामाला बोलवून घेतलं. रावणाच्या मामाचं नाव सांगेल का कोण? बसलेली म्हणते, तुला दिलंय उक्त तपला, तू बघ, तूच सांग, नाव बी सांग, रावण बी सांग आणि राम बी सांग. काय नाव आहे रावणाच्या मामाचं? मारीच मामा. मारीच मामाला बोलवून घेतलं रावणाने आणि मामाला सांग. कशासाठी सांगतोय बरं का, लक्षात ठेवा. पुन्हा कर्म कसं करावं, मी अभंगाच्या बाहेर नाही चाललो, तिथूनच पुढे निघालो. ऐका, कर्म चांगलं करावं का वाईट हे आपल्या हातात असतं. मारीच मामाला बोलवून घेतलं. रावण सांगतो, मामा भर सभेत झालेला अपमान मला सहन नाही झाला, मग त्याचा बदला मला घ्यायचा, मग काय करावं लागेल? मामा म्हटला, कशाला देवाच्या नादाला लागतो बाबा, तो करतो मान्यता करतो शक्तीने युक्त असणारा भगवान परमात्मा आहे. तुझे या सत्तेने वेदासी बोलणे किंवा ज्ञानोबरायांची एक सुंदर ओळ आहे बघा ज्ञानेश्वरी मध्ये, शक्ती देवाचे वर्णन करत असताना. सुवर्णाचे मणी केले ते सोनियाच्या सुटी वविले, तैसे मी जगधारिले सवाया बंदर म्या बोलविला वेद बोले, म्या चालविला सूर्य चाले, म्या हरविला प्राणवाले, डोया जगाते चाळीता तुझी आसतेने, वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी आवरे,
3 ओळ्या तुम्हाला सांगितल्या आणि एक तुकोबऱ्यांचं प्रमाण तुमच्या पुढे मांडलं. तुझी आसक्तीने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. मग एवढा कर्तुम मांडण्याचा कर्तुम शक्तीने युक्त असताना भगवान परमात्मा रावण सांगते, मामा सांगतो रावणाला नको नादाला लागू. त्याचा जन नाद केला, त्यानं कुणाचंच काय ठेवलं आणि 100 कौरव घालवले त्या देवानं. तुझ्या सुद्धा बारी नको या देवाने करू, तरी रावण ऐकायला तयार नाही. बर ज्यार्थी रावण विचारतो पुन्हा पुन्हा, त्यार्थी रावण सुद्धा तितका शक्तिशाली असला पाहिजे. कुणीही कुणाचा नाद का माझ्यासारख्या काळी पैलवान हिंद केसरी पैलवानाशी बराबरी करणं बरोबर. ज्यार्थी रावण म्हणतोय त्यार्थी त्या समांतर ताकदीचा रावण होता देवाच्या. आणि असं वर्णन आलं पुराणात, रावणानं एका वेळेस अख्खे देव बंदिशाळी टाकले होते, अख्खे 33 कोटी देव. एवढा शक्तिशाली रावण होता. त्याला देव म्हणजे काहीच वाटत नव्हतं रावणाला. पण मारीच्याचं ऐकलं नाही रावणानं. रावणानं सांगितलं, एक मामा शेवटचं विचारतोय. म्यानातली तलवार बाहेर काढली अशी वरती नेली त्या रावणानं आणि खाली मारीच्या. मामाला सांगितलं, मामा तलवार खाली येईपर्यंत सांगितलं तर बरं आहे, नाहीतर यानं तुझा घात केल्याशिवाय राहणार नाही. मारीच मनातली मनात इथं आपलं बरं का. आता खरा इथं या शब्दाचा अर्थ आपल्या इथं लक्षात घ्यायचा, कर्म चांगलं करायचं की वाईट. तलवार खाली येईपर्यंत मामाने विचार केला, हरीन झालं तर मरण कोणाच्या हात नाही. बसलेले बोलत चला बरं का. हरीन झालं तर मरण कोणाच्या हात नाही. हरीन झालं तर मरण कोणाच्या हात नाही. रामाच्या म्हणा की कमी गेले काय अवघड आहे बाबा, काय खरं नाही. जाऊ दे. हरीन झालं तर मरण देवाच्या हात नाही आणि हरीन नाही झालो तर मरण. मग मला तुम्ही बसलेले सांगा, देवाच्या हातनं मरणं योग्य का रावणाच्या हातनं मरणं योग्य? देवाच्या हातनं मरणं कधी बी चांगलं. रावणाचा मामा होता मारीच. सांगतो रावणाला, असू दे, तुझ्यासारख्या पाप्याच्या हातनं मरण्यापेक्षा देवाच्या हातनं मेलेलं कधीही चांगलं आहे. मला सांगा, तिथं कर्मच घडलं नाही एक प्रकारचं. चांगलं वागायचं का वाईट वागायचं हातात कोणाचे आहे? रामाच्या. आपल्या स्वतःच्या हातात आहे. मारीच्या मायबाप देवाच्या हातनं मरण पसंत केलं, याला म्हणायचं कर्म. मग तुम्ही आम्ही कर्म करतो, पण आपल्या बाबतीत विचार करायचं झालं तर आपलं कसं झालंय सांगू का? आपल्याला म्हण जुनी माहिती आहे. जुनी म्हणी एक होती बघा, आज ज्यांनी करायचं हा ना आतात असल्यामुळे बंद करा बरं का. आता ज्यानं तरुणपणात उद्योग करायचा आणि मरताना फेडायचं आणि फेडूनच मरायचं, तेवढं माणसानं कधी विसरायचं नाही आयुष्यात. आपल्याला मरायचं हे ज्या दिवशी माणूस विसरल त्या दिवशी समजायचं त्याचं काय खरं नाही. आणि आपल्याला मरायचं हे शिकवलं कोरोनाने. 4 वर्षापूर्वीचा काळ आठवा जरा. त्यानं लय गोष्टी माणसाला शिकवल्या भाऊ, लय म्हणजे सगळ्याच गोष्टी कोरोना शिकवून गेला. आलता का इकडं? त्यानं एक गाव सोडलं नाही, तो प्रत्येकाचाच पाहुणा झाला कोरोना. प्रत्येक गावात प्रत्येकाला काही गोष्टी शिकून गेल्या. त्यानं सगळ्यात मोठी पहिली गोष्ट शिकवली, मरताना पैसा सोनं नाणं कामाला येत. कुणी शिकवलं? आणि जर पैसा कामाला येत असता तर त्या कोरोनाच्या काळात खासदार राजीव सातवा सारखा माणूस गेलाच. 150 कोटी रुपयाची प्रॉपर्टी होती कोणाकडं? खासदाराकडं. कोरोना झाला ना, ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून मरावं लागलं. म्हणून आपण जगलो ना कोरोनातनं. देवाचे आपल्यावर असणार हे उपकार आहे. आपण देवासाठी काहीतरी थोडं का होईना समर्पण दिलं म्हणून देवानं आपल्याला अजून जिवंत ठेवले. मग एक दुसरी गोष्ट, पैसा कामाला येत नाही. दुसरी गोष्ट, सोनं नाणं कामाला येत नाही. आणि एक सांगू का, किती सोनं असेल आपल्या सोनवडे गावात एखादा इकडं? होय भाऊ, किती असेल? 20 तोळं. संतोष 50 तोळं धरा. अहो 2 माणसं सोन्याच्या बाबतीत अशी होऊन गेली पुराणा. एक ज्याची अख्खी लंका सोन्याची होती तो रावणाची अख्खी लंका सोन्याची होती. आणि दुसरं भगवान श्रीकृष्णाची अख्खी द्वारका सोन्याची होती. पटतंय ना तुम्हाला? हे रावणाची जळाली आणि देवाची बुडाली. जर रावणाचं एवढं सोनं टिकत नसेल, आपले 1 ग्रॅम जीवाला आराम कशाला घेऊन बसला?
नाही काय रे खरं. म्हणून आहे तोपर्यंत नीतीनं धर्मानं न्यायानं वागा. हे आयुष्य तुम्हाला सोडून हा जीव तुमच्यातून कधी निघून जाईल काही मात्र भरोसा राहिला नाही माणसाचा या जगामध्ये. क्या भरोसा इस जिंदगी का, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, सांस रुक जाएगी चलते चलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रे किसी का, क्या भरोसा इस जिंदगी का. गाडी मात्र माणसाचा भरोसा राहिला नाही. गेलेलं आयुष्य किती चांगलं जगता येईल याचा माणसानं प्रयत्न करावा. आयुष्यात तुम्ही किती लांब पर्यंत चालत जाता हे महत्वाचं नाही. वाक्य पुन्हा आहे का, आयुष्यामध्ये जीवन जगत असताना तुम्ही किती लांब पर्यंत चालत जाता हे महत्वाचं नाही, तुम्ही कोणत्या दिशेने चालत जाताय हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण हे आयुष्य पुन्हा नाही, मिळालेलं आयुष्य एकदाच आहे. मग मिळालेला नरदेह तुकोबराया सांगतात जो देवादिकांना दुर्लभ आहे तो तुम्हाला आम्हाला मिळाला. आणि म्हणून तुकोबराया म्हणतात देवानं सुद्धा या नरदेहाची अपेक्षा केली. अभंगाचं पहिलं अजून एक प्रमाण आहे बघा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. मग स्वर्गातले देवादिक ज्या ते मृत्यू लोकांची अपेक्षा करतात त्या ती मृत्यू लोकात स्वर्ग लोकांपेक्षा काही ना काहीतरी वेगळं का काय वेगळं आहे. तुकोबरायचं अजून एक प्रमाण आहे बघा. याच देही गडे स्वर्ग लोकात नाही मग फक्त मृत्यू लोकात याची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान. मृत्यू लोकात येऊन सुद्धा 84,99,999 योनी सोडून फक्त माणसाच्या जन्माला भजन आहे. दुसऱ्या जन्माला भजन तरी सुद्धा माणसं म्हणतात भजनाचं ना आपलं जमत. हा भजनाचं ना आपलं जमत. मग देव सुद्धा म्हणतो तुझं ना आपलं जमत. मग त्या दिवशी ध्यानात ठेवायचं ज्या दिवशी देव म्हणत तुझं ना आपलं जमत नाही त्या दिवशी वळकुटी बांधायची ना आपलं निघायला लागायचं. का कारण देवानं दिलेला हा देह आहे. मी अजिबात म्हणणार नाही तुम्ही 24 तास देवाचं भजन करा. संसाराच्या गाडगाडग्यातनं देवाचं 24 तास भजन करणं आपल्याला जमणार नाही. पण 24 तासापैकी किमान 10 मिनिटं तरी देवासाठी राखून ठेवा. तुम्ही 10 मिनिटं केलेलं देवाचं भजन उरलेले 23 तास 50 मिनिटं तो भगवान परमात्मा तुमचं रक्षण केल्याशिवाय राहत नाही. पण माणसं कोणत्या दिशेने निघाली काही काहींना तर देवच मान्य नाही.
बरं का, लय शिकलेल्यांना देव मान्य नाही सध्याच्या काळात, पण त्याच्यावर सुद्धा कधीतरी वेळ येते म्हणायची. आता हितनं पुढचं सगळं कुणाच्या हातात? देवाच्या. म्हणजे देव मान्य. आणि एक सांगू का गोष्ट, 100 आंधळे एकत्र आले, ऐका बरं का, 100 आंधळे एकत्र आले आणि मीटिंग बसली त्या आंधळ्याची 100, आणि त्यांचा अध्यक्ष सगळ्याला म्हणतो, ऐका उद्यापासून सूर्य उगम नाही, नाही उद्यापासून नाही, इथून मागाई सूर्य कधी उगवला नाही आणि इथून पुढे सुद्धा सूर्य कधी उगवणार? कोण म्हणतंय? आंधळ्याचा अध्यक्ष 100. आता मला सांगा 100च काय, 1000 आंधळे एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं सूर्य उगवत नाही, त्यांच्या त्यांना जमल नाही, जमणार. सूर्याचं अस्तित्व हे मान्य केलं तरी आहेच आणि नाही मान्य केलं तरी आहेच. तसं आपल्या जन्मदात्या आई बापाचं अस्तित्व तुम्ही मान्य करा तरी सुद्धा आहेच आणि तुम्ही नाही मान्य केलं तरी सुद्धा आहेच. देवाचं अस्तित्व तुम्ही मान्य केलं तरी आहेच आणि नाही केलं तरी आहे. आणि देवाचं अस्तित्व मान्य करणारी या जगात भरपूर माणसं होऊन गेली. तुमच्या माझ्या एकन दोघाच्या मनानं ठरवून देव नाही असं कधीच आजपर्यंत होणार नाही. चांगलं आयुष्य जगता आलं तर जगा गड्या, कारण हे आयुष्य पुन्हा नाही. तुकोबराय म्हणतात, ह्या देह आम्हाला मिळाला, आम्ही धन्य झालो. का तर दास विठोबाचे झाले. किती भक्ती होती तुकोबरायांची देवावरची. ऐका, तुकोबरायांचा जीवन प्रवास थोडा तुमच्या पुढे मांडतो. एकतर मृत्यू लोकात तुकोबराय यायला तयार नव्हते अक्षय महाराज. तुकोबरायांना माहिती होता हा मृत्यू लोक काय योग्यतेचा आहे. तुकोबराया देवाला म्हणत होते, देवा मला जायचं नाही. देव तुकोबरायांना विनंती करतात का आकुलतीला येऊन, तुकोबराया समाजाचं मरू द्या, पण हा धर्म वाढायला लागला, माझं भजन समाजातलं बंद पडायला लागलं, माझ्यासाठी का होईना पण तुम्हाला मृत्यू लोकात जावं लागेल. तुकोबरायाला विनंती केली. मग तुकोबराया म्हणतात, देवा मी जातो मृत्यू लोकात, पण एक माझी आट आहे. काय आट आहे? इहलोक सोडत असताना माझ्या ज्यावेळेस मरण ठरलेलं आहे त्यावेळेस मात्र मरण न येऊन देता साक्षात तुम्हाला मला न्यायला यावं लागेल. कोणाला? देवाला. देवानं कबुली दिली तुकोबरायाला. तुकोबराया मृत्यू लोकात आले. अख्खं आयुष्य जिजवलं संसारात तुकोबरायांनी जगासाठी. माझ्या तुकोबरायांनी म्हणावं, संसाराच्या नावे गालेली तुकोबरायांनी हे म्हणावं. आणि आपण काय म्हणावं? तुकोबरायांनी म्हणावं, संसाराच्या नावे घालून या शून्य. आणि तुम्ही आम्ही काय म्हणावं? संसाराचा दादा जन्मभरी केला. आता जे पहिल्यांदा कीर्तन ऐकाय बसले त्याला याचा लय वेळ लागणार नाही, कारण कीर्तनातलं कळायला लय भाग्य लागा असावं लागतं. अक्षय महाराज ऐका, संसाराचा दादा जन्मभरी केला, हे तुम्ही आम्ही म्हणावं. तुकोबरायाने अख्खं आयुष्य शिजवलं जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविती, परोपकारी किंवा येथे उपकारा, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. आरे घर जावं गुंडे, आरे घर जावं गुंडे, ते उपकारासाठी, ते उपकारासाठी. त्याला म्हणायचं वारकरी चाल. पिक्चर माझ्या चाली म्हणायला जड जात नाही. अक्षय महाराज वारकरी चाल थोडी स्वरात न जाऊ द्या, खेळ झाल्याशिवाय राहत नाही. येथे उपकारासाठी, चार चाली एकत्र येतात. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, अशा बऱ्याच चाली आले. कशासाठी? जगाच्या कल्याणात, संतांच्या विभूती, अख्खं जगासाठी आपला संसार. अहो ज्या तुकोबरायांनी 65 लाखाची जहागिरी समाजाला वाटून टाकली, त्या तुकोबरायांवर वेळ आली, गावच्या पाटलानं राहायला जागा दिली नाही. कोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावीचे लोक. तुकोबराया
आज ज्या गावानं माझं लुटून नेलं त्या गावकऱ्यांनी साठी माझ्या लेकरांसाठी मला भीक सुद्धा नाही वाढली. मायबाप प्रत्येक संताचा विचार करा. प्रत्येक संताच्या आयुष्यात दुःख वाट्याला आलं. दुःख वाट्याला आलं तर संतांकडनं शिकण्यासारखी एकच गोष्ट आहे. कितीही दुःख वाट्याला येऊ द्या, फक्त खचून जायचं नाही. हे संतांकडनं शिकण्यासारखं आहे. ज्ञानोबरायांनी काय मागितलं होतं समाजाकडे? स्वतःसाठी नाही. 5 वर्षाची चिमुकली मुक्ताई होती, सोपानदेव होते, आणि या दोघा तिघांसाठी भिक्षा मागण्यासाठी समाजात ज्ञानोबरायांनी उभा राहावं. आणि एखादीच्या दारात जर ज्ञानोबराया उभा राहिले आणि सांगितलं भिक्षा नाही म्हणून जर हाक मारली तर मायबाप थोडा विचित्र समाज होता. ज्या समाजानं आत्ताच ज्ञानोबरायांचा पालखी सोहळा झाला, तुम्ही सगळ्यांनी त्याचा आनंद घेतला असेल कदाचित. 10 लाख समाज चालला. ज्या समाजानं ज्ञानोबरायांना त्या काळात भिक्षा वाढली नाही, आज ज्ञानोबरायांच्या सोहळ्याचा इतिहास आहे. 10 लाख समाज ज्ञानोबरायांच्या सोहळ्यात चालतो, पण एक वारकरी उपाशी झोपला असं बघायला भेटत. वारकऱ्याचं जाऊ द्या, कुणीही जा वारीला, एक वारकरी, एक दिंडी समाजातला कुणी माणूस असू द्या, तो उपाशी झोपला. ज्या ज्ञानोबरायांना मुठभर पीठ वाढलं तर ते पीठ सुद्धा घरापर्यंत नेऊ दिलं नाही. विसोबा खेचराना भाऊ नाही नेऊन दिलं. एखाद्या बिचारीला दया आलीच आणि वाढलं चोळीत पीठ ज्ञानोबरायांच्या. कर्मठ लोक होती. कुणी घराच्या मागे गोटा असायचा, हातात शेण आणायची, त्या झोळीत शेण वाचायची. एखाद्या माऊलीला दया आली, पीठ वाढलं त्या झोळीत, तर विसोबा खेचर आडवा यायचा. भरलेली पिठाची झोळी अशी जमिनीवर पालती करायचा आणि सांडलेलं पीठ पुन्हा भरू नये म्हणून चपला सहित त्याच्यावरती पाय द्यायचा. हे समर्पण आहे. तरी सुद्धा ज्ञानोबरायांनी म्हणावं, योगी पाव न मनाचा, योगी पाव न मनाचा, योगी पाव न मनाचा, योगी पाव न मनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, विश्व रागे धारे बने, विश्व रागे धारे बने. तरी मानवताच्या बाबतीत योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, भरलेल्या पिठावरती चपला सहित पाय दिला. एवढा सहन केलेले संत असतात मायबा. मग त्या तुकोबरायांच्या बाबतीत जगासाठी अख्खं आयुष्य समर्पण केलं. तुकोबरायांना समाजाचा कंटाळा आला आणि मग तुकोबरायांना नेला देव आला. एक दिवस नाही, ऐकावर बसलेले सगळे, एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस राहिला तुकोबरायांसाठी देव देहू गावामध्ये. आणि मी सांगू का तुम्हाला, देव असा कोणाच्या बी घरी राहिला एवढा देव एवढा नाही, त्याला घरी तसं असावं लागतं. सुख बघतो देव आणि सुख आहे कोणाच्या घरी? हप्ता का आहे कोणाच्या घरी? ज्या सुखाकार देव वेळावला हो, ज्या सुखाकार देव वेळावला, वैकुंठ सोडून संत सदने राही, वैकुंठ सोडून संत सदने राही. संतांच्या घरी सुख आहे म्हणून सुखवसे हे चिठाई बहु पायी, म्हणून तो तिथून आला वैकुंठ सोडून आणि तुकोबरायांसाठी राहिला. दशमीला आला देव, एकादशीला राहिला आणि द्वादशीला विनंती करतो देव तुकोबरायांना, तुकोबराया चला ना, उपयोग आलो तुमच्यासाठी आलोय. एक नाही 3 दिवस झाले येऊन राहिलो वैकुंठ सोडून तुमच्यासाठी. चला ना आता तरी माझ्या बरोबर. आलेल्या लोकांना त्या तुकोबराया देवाला म्हणतात, देवा अहो मला या मृत्यू लोकांचा कंटाळा आला, नको हे मृत्यू लोक काय खरं नाही, मलाही तुमच्या बरोबर यायचं, पण फक्त 5 मिनिटाचा अवधी द्या. तुकोबराया देवाला म्हणतात. कशासाठी? ज्या समाजासाठी, ज्या गावासाठी मी माझं आयुष्य खर्च केलं, या गावातलं फक्त माझ्या बरोबर तुमच्या सोबत कोण येतंय का मला बघू द्या. आले बाबा तुकोबराया गावामध्ये, लो गावात देहू गावामध्ये फिरले तुकोबराया, भेटवत त्याला तुकोबराया विचारायला लागले, चला येता का देव न्यायला आला, येता का माझ्या बरोबर? गावकरी म्हणजे बुवा आजपर्यंत बरं होतो,
भजन करायचं, कीर्तन करायचं, चांगलं शिकवत होतं. आज खुशालच म्हणतोय देवाच्या घरी चला. आली असतील का लोक तिथली? बरं जाऊ द्या, ते गावातलं लोगावतलं मरू द्या. इथं बसलेल्यांना प्रश्न विचारतो सगळ्यांना. इथं बसलेल्यापैकी कुणाला वाटतं देवानं माझ्या घरी यावं? हात वर करा बरं. एकाला बी नाही. एवढं वाटवं केलं का देवानं तुमचं? एकालाही वाटत नाही देवानं? नाही, सगळ्यालाच वाटतं. सगळ्याला वाटतं देवानं माझ्या घरी आलं पाहिजे. पण आता माझा अजून एक प्रश्न तुम्हाला आहे. इथं बसल्यापैकी कुणाला वाटतं देवानं आता मला उचललं पाहिजे? हात वर करा बरं. ज्या ती सोनवडीतली जात नाही, पाहुणे रावळे जात नाही, त्या तिकडले आले असतील. तिथले काय इथले काय, हे कलियुगच आहे. लोक म्हणले आम्हाला यायला तुमच्या बरोबर वेळ नाही, तुमचं तुम्ही. तुकोबरायाने तोच वाक्य वापरलं, जन हे सुखाचे गेल्या घेतल्याचे अंत हे का. कोणी नाही बाबा, आपल्याला जावं लागणार आहे. किती करा समाजासाठी. पण तुकोबरायाने एक मात्र विश्वास होता, समाजाचं म्हणू द्या, पण जिच्या सोबत मी संसार केला ती माझी पत्नी तरी माझ्या बरोबर. आवली नाव आहे तुकोबरायांच्या पत्नीचं. तुकोबराय घरी आले आणि आवलीला प्रश्न करतात, आवले अगं देव नेणारा बाई येते का? नेला मला देव नेणारा येते का माझ्या बरोबर? आवलीनं तो काय समर्पक उत्तर दिलं बाबा. आवली म्हणले, मालक आले असते बरं का तुमच्या बरोबर, पण कालच आपली म्हैस व्याली आणि ती म्हैस माझ्याशिवाय कुणाला धार देत आहे का? आता जायचं होतं कुठं? आपलं सुद्धा असंच आहे. सत्याला किती बी वर्ष होऊ द्या आणि एखाद्यानं म्हणू द्या चला ना का हरिपटाला चला, ती म्हणतात नाही अजून माझ्या दारा. हितलं काय नाही हितलं काय. तुकोबराया म्हणतात, नाही रे बाबा, जिच्यासोबत संसार केला तीही येत नाही सोबत. जगातलं कोणते ते क्षेपक प्रमाण आहे, पण चांगलं लागू बसतं बघा. त्यावेळेस तिथं म्हणावं काय, नाही रे नाही कुणाचे नाही रे नाही कुणाचे. आपण पैकी कुठं आली ती काय कळायला कुठल्या पैकी आणली? बुवाची जिरवायचं ठरवलं होतं. मी मागापासून विचारतो, ही काळी दोनचा स्वर नाही बाबा. कारण रोज म्हणताना मला फरक जाणवतो. कालचा फरक आणि आजचा फरक 0 मिनिटात जाणवतो. मी वराडतोय तरी मला आवाज खेचना. म्हणजे मी तुम्हाला म्हणलो लोणचं खाऊ नका, पण तो घोळ झाला माझा. आहे बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. मेल्या मागे सगळं जातील, तुटतील धागे दोरे. नाही म्हणतात, नाही रे बाबा, या जगात हे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. आणि मग मात्र तुकोबरायांनी निर्णय घेतला आणि वाक्य नीट ऐका बसलेले जाणीवपूर्वक. तुकोबरायाने समाजाकडे पाठ केली. वाक्य ऐका बरं, खूप महत्वाचं वाक्य. तुकोबरायांनी समाजाकडे पाठ केली आणि बसलेले नीट ऐका. ज्या दिवशी आपली पाठ समाजाकडे होईल त्या दिवशी लक्षात ठेवायचं, आपलं तोंड हे देवाकडे झाल्याशिवाय राहत नाही. समाजाकडे पार झाली तुकोबरायांची, देवाकडे तोंड झालं. मग तुकोबराय देवाच्या जवळ आले आणि जाता जाता सगळ्यांना म्हणत होते, आम्ही जातो तुम्ही कृपा सकळा सांगा विनंती माझी वेळ काय काढले का बंद आहे? आम्ही जातो आमच्या गावात, आमचा राम राम गावा. तुकोबराय देवाच्या जवळ आले. विमानामध्ये पहिला पावली टाकला तुकोबरायांनी. माघारी वळून बघितलं, शेवटचा अभंग तुकोबरायांनी खर्च केला. याजसाठी केला तेव्हा शेवट तो भला माझा बहुगुण झाला. देव नेला आला असं माणसाचं कर्म असावं. बरं, कर्म चांगलं करावं. मगाशीच सांगितलं, कर्म कसं करावं हे तुमच्या माझ्या हातात आहे. म्हणून तुकोबराया सुद्धा म्हणतात, धन्य आम्ही जन्मा आलो. किती दासत्व केलं तुकोबरायांनी. साक्षात अखिल कोण ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा न्यायला आला तुकोबरायांना. याच्यापेक्षा दुसरी सेवा काय असावी तुकोबरायांची. म्हणून तेच तुकोबराया म्हणतात, धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाची झालो. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी हातानं टाळी आणि मुखानं माझ्या पाठवून विठोबा विठोबा
बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल हरी पाही धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झाडू असो. मी अभंगाची 2-3 चरण तुमच्या पुढे मांडली कारण वर्षश्राद्धाचं कीर्तन म्हटलं की थोडा वेळच लागतो. वर्षश्राद्धाच्या कीर्तनात संपूर्ण अभंग सुटणं अगदी योग्य नाही, म्हणजे सुटतच नाही वेळेच्या नुसार. कारण कसं असतं, ज्या निमित्तानं या परिवारानं कार्यक्रम ठेवलेला आहे ते निमित्तानं वक्त्यानं बोलणं हे आद्य कर्तव्याचं राहतं. आज बरोबर 1 वर्ष पूर्ण झालं. नका वाटू फुलं मी सांगितल्याशिवाय 5 मिनिटं फक्त त्यामुळे. आज बरोबर 1 वर्ष पूर्ण झालं, अण्णांचं जाणं झालं. मी सुरुवातीलाच एक वाक्य वापरलं होतं, या जगाचा विचार केला, या समाजाचा विचार केला तर या समाजामध्ये सर्वगुण संपन्न असा एकही माणूस बघायला मिळत. काही ना काही माणसाच्या प्रत्येक जगण्यामध्ये काही ना काही एक अवगुण असतो. बरं, सर्वगुण संपन्न असण्याचा माणसानं अहंकार करावा, निश्चित करावा, गर्वही करावा. सर्वगुण संपन्न राहत असताना खूप अडचणी माणसाला येतात. आपण काही तुकोबराई नाही सगळ्या अडचणी सहन करायला. आपण काही ज्ञानोबराई नाही, झोळीत शेण वाढलं तरी समाजाला आता विश्वास नक्की देवे देवाकडे मागणं मागायला आपण काय ज्ञानोबराया नाही, आपण काय नामदेवराया नाही. अकल्प आयुष्य व्हावे त्याकडे मागायला. ज्ञानोबा नामदेवरायांना सुद्धा त्रास दिला समाजाने. कीर्तन करू देत नव्हते नामदेवरायाला, रावळात येऊ देत नव्हते. या समाजा संतांच्या बाबतीत विचार केला तर मी काय सांगतो, तो सर्वगुण संपन्न असा माणूस नाही. अण्णांनी अख्खा आयुष्य जगले परिवारासाठी. अगदी हालाकीची परिस्थिती, हे वैभव जे उभं झालं ते आताच वैभव आहे. अगदी अण्णांचा जुना काळ बघितला तुम्ही म्हणाल महाराज तुमचा अण्णांचा एवढा संबंध कसा. अण्णा आमच्या सोबत 12 वर्ष चालले वारीत दिंडी सोहळ्यामध्ये. बरं, नुसते चालले नाही, आख्या ज्ञानोबरायांच्या सोहळ्यात सगळ्यात मानाचं स्थान कुणाला असेल सोहळ्यामध्ये तर ते चोपदाराला असतं. चोपदारानं सांगितलं, शिट्टी मारली, पुकारलं की सगळा समाज, अख्खा 10 लाख समाज जागेवर स्थिर होत होता. कुणाच्या हक्कानं? चोपदाराच्या. आणि आमच्या सद्गुरू राजाराम बापू त्यांच्या सोहळ्याचं चोपदार बनण्याचं काम आमच्या अण्णांनी केलं. अगदी 12 वर्ष केलं. त्यामुळे अण्णांचा स्वभाव आम्हा सगळ्यांना बऱ्यापैकी चांगला माहिती आहे. आणि दिंडीतला सगळ्यात लाडकं अण्णांचे कोण असेल तर आमचा सोपान स्वप्नील महाराज. सगळ्यात लाडके अण्णांचे. अण्णांचा जीव होता, प्रत्येक माणसावरती अण्णांचा जीव होता. पण काहीतरी संसारामध्ये म्हणा, त्यांच्या आयुष्यामध्ये म्हणा, काहीतरी गोष्टी त्यांना विरुद्ध वाटत असेल, त्या कारणानं माणूस कोणतीही गोष्ट करताना विचार करत असतो. अण्णांनी अख्खा आयुष्य समर्पण केलं, हे वैभव उभा केलं. एक मुलगा SRPF मध्ये भरती केला. मला निलेश दादा सांगत होते, महाराज कागदपत्र हरवले म्हणून अण्णांनी कोल्हापूरला, ज्या माणसाला शाळेचं काही माहित नसताना सुद्धा कागदपत्रासाठी एवढ्या लांब जाणं येणं. अहो आता जुन्या माणसाला आता ते शक्य नाही. हे नव्याचं जाऊ द्या, नव्याचं द्या सोडून. जुन्या माणसाला काय कळणार आहे. बरं, जुनं कोल्हापूर राहिले का आता?
काहीच राहिलं नाही जुनं आता. एवढं सगळं आयुष्य समर्पण केलं या परिवाराचं. आम्ही नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, आई झाल्याशिवाय आईचं प्रेम नाही आप्पा, आणि बाप झाल्याशिवाय बापाचं कर्तृत्व नाही. तुम्ही कुणीही असा, जोपर्यंत बाप तुमच्या घरात आहे, ऐका बरं सगळे, बाप तुमच्या घरात आहे तोपर्यंत येणार जाणाराची वाकडी नजर कधी घरावर पडत नाही. एकदा घरातला बाप निघून जाऊ द्या, हक्काचं तुमच्या घरातनं निघून गेलं म्हणून समजा. आज या दोन मुलांना माय बाप हक्काचा शाबासकीचा पाठीवरून थाप टाकणारी थाप मात्र आता निघून गेली या लोकात. म्हणून ऐका, कधीही लक्षात ठेवा, बाप आहे तोपर्यंत कदर करायला शिका. एकदा बाप तुमचा तुम्हाला सोडून गेला, पुन्हा कितीही प्रयत्न करा, कितीही चांगली कामं तुम्ही आयुष्यात करा, जो आनंद बापाला सांगण्यात आहे तो आनंद बाकीच्याला सांगण्यात नाही. आणि जी थाप बापाचे, पुन्हा कितीही कुणी गुणगान गाऊ द्या. आणि या समाजाचा नियम आहे, तुमची गरिबी असू द्या, गरिबी तुमच्या जवळ जवळची नाती माणसं लांब तोडून सांगतात, आणि श्रीमंती बरोबर नसलेलं नातं माणसं जोडून सांगतात. हा समाजाचा नियम आहे या कलियुगातला. तुम्ही गरीब असाल, तुम्हाला मदत करणारं कोणी पुढे येणार नाही. तुमच्याकडे 10 लाख रुपये असू द्या, आणि तुम्ही समाजात मदत मागायला जा. 10 लाख रुपये असणाऱ्याला 10 लाख रुपये देणारी माणसं आज समाजात आहेत. गरीब परिस्थितीत साथ न देणारी माणसं, तीच माणसं म्हणतात एवढं वैभव उभा केलं कसं. हवे सहजासहजी नाही हो, देवाची सुद्धा कृपा असावी लागते. भागीरथीला सोडून तुकोबराया गेली होती, भागीरथीला सोडून. किती प्रेम असतं लेकीचं बापावरती आणि बापाचं लेकीवरती. भागीरथीनं अन्नाचा त्याग केला, बाबा गेले कोण्या गावा म्हणून धावा केला तुकोबरायांनी भागीरथीनं. अहो देवाला सुद्धा दया आली, देवाला सुद्धा नीती मोडावी लागली, देवाला सुद्धा न्याय मोडावा लागला. हिरो लोकांचे गेलेले तुकोबराया, वैकुंठात असणाऱ्या तुकोबरायाला देव विनंती करतात, तुमच्या जगासाठी नाही, तुमच्या पोरीसाठी तुम्हाला पुन्हा मृत्यू लोकात जावं लागेल. ही ताकद आहे प्रेमातली बाप आणि लेकाच्या, मुला आणि लेकाच्या. अहो रामायणाच्या बाबतीत विचार केला तर बाप आणि पोरातलं नातं सगळ्यात महत्वाचं लक्षात येतं. 14 वर्षाचा वनवास देवाला भोगावा लागला प्रभू रामचंद्राला. 14 वर्षाचा वनवास भोगून झाल्यानंतर पुन्हा देव अयोध्येत येणार आहे हे राजा दशरथाला माहिती होतं. पण आपला मुलगा आपल्याला सोडून 14 वर्ष निघून गेला, हे दुःख सहन झालं नाही राजा दशरथाला. म्हणून मोजून 6व्या दिवशी देवानं अयोध्या सोडली, आणि मोजून 6व्या दिवशी राजा दशरथानं पुत्रयोगानं प्राण सोडला. हे प्रेम आहे बापाने मुलात. कोण म्हणतं बाप आयुष्यामध्ये कोणासाठी काय करत नाही, अहो त्याला फक्त दाखवता येत नाही म्हणून बाप शांत. आई रडून मोकळी होते, बापाला रडता येत नाही का, तर त्या बापानं अख्खं आयुष्य झिजवलेलं असतं आपल्या लेकरांसाठी. आयुष्यभर झटलेला असतो तो बाप. पोरीनं बघितलेलं असतं बापाचं दुःख काय असतं. आणि ज्या ज्या बापानं आपल्या हातानं कन्यादान केलं ना, त्या बापाला विचारा लेक जाण्याचं दुःख काय असतं, आणि त्या लेकीला विचारा बापापासून दूर राहण्याचं दुःख काय असतं. बाप झाल्याशिवाय नाही काही गोष्टी माणसाला कळत. काय करतो बाप आपल्या लेकरांसाठी, काय केलं त्या बापानं आयुष्यभर झटला लेकरांसाठी. पोरगी सांगते आपल्या बापाचं दुःख, स्वतःचा सदरा पटला त्या बापाचा, बनियान पटलं. पोरगी सांगते बापाला, बाबा अहो शर्ट घ्या ना, तुम्हाला पैसे नाहीत का आपल्याकडं. त्यावेळेस तो बाप त्या पुरीला बोलतो होतो, सांगतो पुरी पैसा तर बक्कळ आहे आपल्याकडे, पण तुम्ही दोघी जणी या, 2 मुलं आहेत, त्यांचं शिक्षण आहे, तुमच्या दोघीची लग्न आहे, पैसा असा कुठेही खर्च करणं कामाचं. सदरा फाटला तर बापानं तिथोच शिवून तो सदरा घातला, पण स्वतःसाठी कधी बनियान सुद्धा खरेदी केलं. एवढा झटला तो बाप. काय केलं त्या बापानं ऐका, स्वर कुणी त्याच्या फाटक्या सदऱ्याला कशी ठिकाणी जोडलेली उभ्या आयुष्याला त्यानं, कशी का तर माझ्या डोळ्यातली असर कुणी मायना पुसताना पुरी उंड का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना माझ्या डोळ्यातली असर. हे आयुष्य झटलेलं असेल आपण आपल्या लेकरासाठी. आयुष्यभर नशिबाशी झटला तवा मला बाप माझा डोंगरावानी बाटला. काय केलं त्या बापानं ऐका, ढेकळाच्या संगे घाम जिरवीत राहिला. खूप गोड वर्णन आलं. ऊन वारा पावसात कधी नाही थकला,
तवा मला बाप माझा डोंगरावाने वाटला. हे बापाचं अस्तित्व आहे, हे बापाचं कर्तृत्व आहे. अहो झिजला तो बाप, किती झिजला बाप. स्वतःच्या पाठीचा कणा वाकला तरी संसारात तो बाप कधी मागे हटला नाही. त्याच्या आयुष्यातनं बाप निघून गेला, त्याला विचारा बाप जाण्याचं दुःख काय असते बाबा. तो सांगे महाराज राहतो घर विकायची वेळ आली असती तर मी विकली असते, पण माझा बाप तेवढा मला सोडून नव्हता जायला पाहिजे. पण एकदा गेला ना, एक ध्यानात ठेवा, मृत्यू नावाचं गाव असं आहे. वाक्य पुन्हा आहे का बरं. मृत्यू नावाचं गाव असं आहे, त्या गावाला फक्त जाण्याचा रस्ता आहे. तिथून आजपर्यंत तुकोबराया सोडून माघारी येण्याचा रस्ता कुणालाच मिळाला नाही. म्हणून आहे तोपर्यंत आयुष्यात चांगलं जगण्याचा प्रयत्न करा. काय करतो बाबा ऐका. पुरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघाबा दाखविना कधी कुणा डोळ्यातल पा. जे जो संसाराचा गाडा कला पटामंदी हासू जरी कनावा कला. घडीभर पुथा बजरा ऐक त्याची दापर लई अवघड हा गड्या उमगाया बापर उमगाया बापर उमगाया बापर. असा असणारा बाप या परिवाराला सोडून गेला. या परिवारातून कधीही न भरून निघणारी दुःखाची पोकळी आज या परिवारात निर्माण झाली. अण्णांचा सगळ्यात मोठा आधार होता या परिवारात आणि अण्णांचं खरंच आयुष्य अतिशय खडतर परिस्थितीत गेलं. आणि एक सांगू का, खरंच एक तरी पोटी पोरगी जन्माला असावी बरं का बापाची. अण्णांचं भाग्य वाईट असावं म्हणावं किंवा अण्णांचं कर्म वाईट असावं म्हणावं. एकही पोरगी जन्माला आली नाही अण्णांच्या पोटी. जर आली असती जन्माला अण्णांच्या पोटी एखादी पोरगी तर अण्णांनी निश्चित आयुष्य चांगलं जगण्याचा अजून प्रयत्न केला असता. काही दुःख माणसाच्या आयुष्यात येतात, तिथं कोण मी मगाशीच सांगितलं आले देवाच्या मनात नाही चालत. देवाच्या मनात आलं की तिथं कोणाचं काहीच चालत नाही. म्हणून अण्णांचं जाणं झालं आज 1 वर्ष पूर्ण झालं. जेवढं बोलल तेवढं अण्णांविषयी कमीच आहे. अण्णांवरती प्रेम करणारे सगळेच पाहुणे रावळे आपतेष्ट, या संपूर्ण शिंदे परिवारावरती प्रेम करणारे सगळेच आपतेष्ट, सगळे सोयरे मित्र परिवार तुम्ही इथं उपस्थित झालात. अगदी मनापासून तुमच्या सर्वांचा आभार. पुन्हा एकदा शिंदे परिवाराचं मी इथून दर्शन घेतो. त्यांच्यामुळे इथे येण्याचा योग आहे. ते माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आपल्या सोनवडी गावचे भूषण असणारे आमचे वामन भाव आहेत. आणि वामन भाव असतील निलेश दादा यांनी संपर्क केला. त्यांनी सांगितलं महाराज आपल्या नानाचं वर्ष श्राद्ध आहे आणि जिथं आपलं येतं तिथं व्यवहार येत नाही. बरं आपलं आलं की व्यवहार संपला. आणि माणसाने तेवढं जपलं पाहिजे आयुष्यात. जिथं आपलेपण आहे तिथं व्यवहार बाजूला ठेवायचा असतो. कारण व्यवहार आपलेपणात पैसा कामाला येत नाही. ते आपलेपणा जपण्याचा प्रयत्न मी केला. पुन्हा एकदा या संपूर्ण परिवाराचा आदरणीय पोपटदादा असतील, त्यांचे दुसरे बंधू राहुल दादा असतील, त्यांचा संपूर्ण शिंदे परिवार, या शिंदे परिवाराचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. झालेली कीर्तन सेवेला पूर्णविराम देण्याआधी श्री तुकोबाराया शेवटच्या चरणात खूप गोड वर्णन करतात. आयुष्यातला सगळ्यात मोठा फायदा तुकोबारायांनी सांगितला. तुका मरे बाबत
दास विठोबाचे झालो असो बोलण्यासारखं खूप काही असतं. तुमच्या सर्वांची मी जवळजवळ 10 मिनिटं जास्त घेतले, त्याबद्दल सर्वांचं मनापासून अगदी आभार व्यक्त करतो. सर्वांनी साथ दिलीत, त्यामध्ये ज्यांची प्रमुख साथ लाभली महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण आमच्या अण्णांचे सगळ्यात लाडका आमचा वारकरी दिंडीतला मृदंगाचार्य स्वप्नील महाराज डेंबरे महाराजांच्या दर्शनाचा योग आला. त्याचबरोबर त्यांची गायनाची सुंदर अशी साथ लाभली ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य हरिभक्तीपरायण मला लहान भावाप्रमाणे असणाऱ्या आमच्या अक्षय महाराज महाराजांच्या दर्शनाचा योग आला.
त्याचबरोबर मला वडीलधारी असणारे आमचे कृष्णा महाराज आहेत, महाराजांच्या दर्शनाच्या योगाला ज्यांच्यामुळे इथे येण्याचा योग आहे ते आमचे भाऊ आहेत, भावांच्या दर्शनाचा आदरणीय विडणे गावचे पवार महाराज आहेत, महाराजांच्या दर्शनाच्या योगाला तुमचेही मनापासून आभार व्यक्त करतो. आता सगळेच ओळखीचे आहेत, सगळ्याचं नाव न घेता आदरणीय संतोष दादा आहेत, तात्या आहेत, ज्यांनी माझा छोटासा आवाज तुमच्यापर्यंत मोठा करून पोहोचवला, ते वडलेचे साऊंड सिस्टीमचे मालक आमचे दादा आहेत, त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. शूटिंग केला कार्यक्रम त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं जाणीवपूर्वक नाव मागे ठेवलं, कारण ज्येष्ठाचा मान हा पाठीमागे ठेवायचा असतो. म्हणजे तर सर्वांना ज्येष्ठ असणारे आमचे हार्मोनियम वादक आप्पा या ठिकाणी उपस्थित. आप्पा तुम्ही खूप सोड साथ दिलीत, तुमचेही मनापासून आभार. पुन्हा एकदा सर्वांचा इथून आभार व्यक्त करतो. ज्या बोलण्याच्या योगामध्ये एखादा शब्द अपशब्द माझ्याकडून गेला असेल तर तुम्ही सगळे मायेच्या अंतकरणानं क्षमा कराल अशी आशा व्यक्त करतो. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती, मी तो दुबळा अर्चत असे भक्ती सारुखी मंजूळ बोलत असे बाणी शिकविता धनी वेगळाची असे किंबहुना तुमचे गेले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले हे तर माझे जेवढे पायी कपन देवा झाली तरी सेवा. अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती श्री तुकोबराया ज्ञानोबराया माझे गुरुवर्य हरिभक्तीपरायण ज्ञानांकुर वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनीलजी महाराज यादव महाराजांच्या चरणावरती सेवा समर्पित. जे काही बरोबर असेल तर महाराजांचा आशीर्वाद, जे चुकीचं काय असेल ते माझ्या अल्पशा बुद्धीचा दोष. झालेली कीर्तन सेवा विनेकरांचे का आभार राहिले. विनेकरी बाबा तुमचं मनापासून आभार. झालेली कीर्तन सेवा माझ्या पवित्र आईवडिलांच्या पवित्र चरणावरती सेवा समर्पित. याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय सर्वांनी उठून उभं राहा. घरातले सगळे पुढे, तुम्ही दोघं पुढे, आई ना बोलवा. एक निर्याण आपण होईल. त्यानंतर पुंडलिक वर्देचा गज झाल्यानंतर सर्वांनी पुष्पवृष्टी करा. आम्ही जातो तुम्ही कृपा सकला Hare
पंढरीनाथ भगवान की जय, महाराज की जय, जगद्गुरु महाराज की जय।